आता पाहूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। रस्त्यांचा दर्जा चांगला राहण्यासाठी आयआयटीची नेमणूक, मुंबई महापालिका आणि आयआयटीत सामंजस्य करार। धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कडून धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन कार्यक्रम रद्द, धारावी बचाव आंदोलनानंतर निर्णय। एमएसआरडीसीच्या मक्तेदारीला सरकारच्याच दुसऱ्या महामंडळाचं आवाहन, नव्याने स्थापन झालेल्या राज्य पायाभूत सुविधा महामंडळ शिरूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग उभारणार। ठाकुर्ली कल्याण दरम्यान धावत्या लोकलमधून मायलेक नाल्यात पडल्याची घटना, अग्निशमन दल आणि पोलिसांकडून 3 तास शोधकार्य, मुलगा जखमी अवस्थेत आढळला, आईचा अजूनही शोध सुरू। माहुल प्रकल्पग्रस्तांची प्रदूषण-मुक्त घरांची प्रतीक्षा अखेर संपली, सहाय्यक आयुक्त, सहाय्यक अभियंता, मालमत्ता अधिकारी यांच्या हस्ते माहुल प्रकल्पग्रस्तांना कुर्ला प्रीमियर कंपाऊंड येथील घरांची चावी वाटपाचा शुभारंभ। ठाण्यात अवजड वाहनांची वाहतूक सुरूच, गणेशोत्सवाच्या काळात अवजड वाहनांना दिवसा प्रवेशबंदी लागू करूनही वाहतूक सुरूच। मुंबईतील गणेश मंडळाचे देखावे पाहण्यासाठी देशभरासह विदेशातील पर्यटकांची गर्दी, राज्यभर बाप्पाच्या आगमनाने उत्साह। वांद्रे ते तमिळनाडू मधील वेलांकणी साप्ताहिक रेल्वे सुरू करा, वेलांकणी उत्सवानिमित्त रेल्वे सोडण्याची मागणी। नवी मुंबई पालिका हद्दीत प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली गरजेपोटी बांधकामं नियमित होणार, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रकल्पग्रस्त आणि सिडकोची बैठक, खासदार नरेश म्हस्केंची माहिती।